आपण बघू शकता फटाक्याच्या जल्लोषामध्ये आणि मोठ्या आनंदामध्ये पालखीचं प्रस्थान वझर नगरीमध्ये होत आहे। दुपारी 2 वाजता निघालेली पालखी आहे हंडी या गावाहून आणि धमधम या ठिकाणी थोडंसं चहा पाणी घेऊन आता जवळपास किती वाजता दादा 6-6:30 वाजता असतील नाही का, 6-6:30च्या दरम्यान पालखीचं प्रस्थान वझर नगरी या गावामध्ये होत आहे। तर स्वागतासाठी मोठ्या उत्साहामध्ये गावकरी मंडळी तत्पर आहे आणि लागलीच आता पालखीचा प्रवेश भोले शंकराच्या मंदिरामध्ये होत आहे मोठ्या जल्लोषामध्ये। संभाळीले आपण बघू शकता फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तालुका जिंतूर जिल्हा परभणी। आज हे 13वं गाव आहे, आतापर्यंत 13 गावं झालेत आणि वझर नगरीमध्ये हंडी या गावाहून यांचं प्रस्थान झालेलं आहे। लागलंच काही वेळामध्ये आता पंचमुखेश्वर मंदिरामध्ये पालखीचं प्रस्थान होऊन पालखी स्थानबद्ध होणार आहे। नंतर पालखीचं प्रस्थान सायखेडा या गावी होणार आहे। अनेक भक्त मंडळी याच्यामध्ये सहभागी झालेली आहे। मोठ्या नामघोषामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये पालखीचं या ठिकाणी प्रस्थान वझर नगरीमध्ये होत आहे। अनेक गावकरी मंडळी या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकता नाही त्या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा। पालखीचं प्रस्थान आता या ठिकाणी मंदिरात होत आहे। लागलीच काही वेळामध्ये पालखी आणि भोलेश्वरीच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहे। आपण बघू शकता काही क्षणातच पालखी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे। गगनावरी
ते भोले शंकराचं मंदिर आहे, आपण बघू शकता. आणि पालखीनं आता प्रवेश शंकराच्या मंदिरात केलेला आहे. माऊलीला जसं आळंदीमध्ये आणि समाधी स्थान शंकराच्या मंदिरातच आवडलं, तसं असणारं आज माऊली जवळपास 13वं गाव आहे. हे 13वं गाव वझर या ठिकाणी प्रवेश करत आहे, आपण बघू शकता. आपण बघू शकता हे भोले शंकराचं पंचमुखी लिंग आहे.